नमस्कार. बोलण्यातून विचार कळतात, विचारातून चरित्र कळते, चरित्रातून वागणं समजतं, वागण्यातून माणूस कळतो आणि माणूस कळला की ओळख होते, ओळखीतून नाती निर्माण होतात. जाणीव शब्द खूप छोटा आहे, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो माणुसकीला जपत असतो. शब्द दोन प्रकारचे काम करतात. आपापसातील संबंध घट्ट करण्याचं आणि कमजोर करण्याचंही. शब्दांकडून कोणतं काम व्हावं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. वाईट वेळ ही एक ना एक दिवस निघून जातच असते. मात्र त्यावेळी इतरांनी दिलेली चांगली अथवा वाईट वागणूक मरेपर्यंत काळजात घर करून स्मरणात राहते. आयुष्यातील संघर्ष आल्यानंतरही चेहऱ्यावर हास्य असणं हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे. प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचं प्रशिक्षण मनाला द्या. कारण रागानं कधीच समस्या सुटत नाहीत. उलट शांततेनं अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथं आपल्याला जास्त परतफेड मिळेल. आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढत असताना वाटेत भेटणाऱ्या लोकांशी नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करावा. कारण तेच लोक आपण खाली उतरताना पुन्हा भेटणार असतात. पुस्तकं केवळ अक्षरांचा संग्रह नसतात, तर ती विचारांचे, संस्कृतीचे आणि प्रज्ञेचे भांडार असतात, जी माणसाला काळाच्या मर्यादा ओलांडून अमरत्वाच्या वाटेवर नेतात. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टीका व्यक्तीला खडबडून जागं करते. माणूस नेहमी आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी असण्यापेक्षा आपल्याकडे काय नाही यासाठी जास्त दुःखी असतो. माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच राहते. विश्वासाने केलेली प्रार्थना अंधाराची सर्व बंधने तोडण्याची ताकद ठेवते. दाटून आलेल्या भावना फार काळ मनात रोखून धरू नका. वेळीच त्या शब्दातून व्यक्त करा. अन्यथा अशा अव्यक्त नात्यांचा गुदमरून अकाली मृत्यू होण्याची शक्यताच अधिक असते. खरं बोलणाऱ्याला खोटं काय आहे ते माहीत नसतं, पण खोटं बोलणाऱ्याला खरं काय आहे ते 100% माहीत असतं. आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवतं. अपेक्षा आवाक्याबाहेर गेल्या की त्याचे ओझे होऊन माणूस कोलमडण्याची शक्यता असते. म्हणून अपेक्षा या नेहमी क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात. धन्यवाद.